आज आपण नवीन घेतलेला दगडी खलबत्ता सीझनिंग कशी करायची किंवा वापरण्यायोग्य कसा करायचा हे बघणार आहोत। आणि बघू शकता नवीन जेव्हा आपण खलबत्ता घेतो तर असा पांढरा शुभ्र हा दगड असतो, पण याची सीझनिंग केल्यानंतर किती छान काळा कुट्ट वापरण्यायोग्य हा खलबत्ता झालेला आहे। तुम्ही पण असा खलबत्ता करू शकता। जुना किंवा नवा खलबत्ता असेल त्याची सीझनिंग अधूनमधून केली पाहिजे आणि ती कशी करायची, याला वापरण्यायोग्य कसं बनवायचं ते बघूयात। व्हिडिओ खूप युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे, शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर बघा सुरुवातीला काय करायचं, खलबत्ता घ्यायचा, नळाखालीच तुम्ही याला स्वच्छ असं एकदा धुवून घ्यायचं नॉर्मल पाण्याने। आणि माझ्या मुलाने जसं काही दिवसापूर्वीच मी हा खलबत्ता आणला होता, पण सीझनिंग राहिली होती म्हणून वापरत नव्हते, कारण की यामधून छोटी छोटी रेती वाळू असं निघाल्यासारखं होतं, दगडाचे काही कण, तर आपण वापरू शकत नाही। तर मुलाने यामध्ये 4-5 अशी पानं कुटली होती, तर ते देखील यामध्ये आता स्वच्छ मी धुवून घेत आहे। आणि बघा हे जे खलबत्ता आहे ना, तर तुम्ही जेव्हा याला पहिल्यांदा धुवाल त्यावेळेसच तुम्हाला हाताला अगदी मातीचे किंवा असे दगडाचे कण लागल्यासारखे जाणवेल। आणि हे अगदी एक वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर दुसऱ्या वेळेस देखील स्वच्छ पाण्याने धुवायचं। आणि त्यानंतर ताराची किंवा अशी एखादी खडबड थोडीशी घासणी घ्यायची आणि त्याला थोडी साबण लावूनच साबणाने आपण हा खलबत्ता घासायचा। पहिल्यांदाच फक्त हा साबणाने घासायचा। खलबत्ता एरवी जर तुम्ही वापरून झाला असेल आणि तो साबणाने घासत असाल तर ती एकदम चुकीची पद्धत आहे। रेग्युलर याला कसं स्वच्छ करायचं ते देखील आपण बघणार आहोत। तर बघा पहिली वेळ आहे, याला आपल्याला चांगलं वापरण्यायोग्य करायचं आहे। यामधून पूर्ण दगडाचे कण काढायचे आहेत, रेतीसारखा जो भाग आहे तो काढायचा आहे। तर त्यासाठी मी याला थोडं साबण लावून स्वच्छ असं घासून घेतलेलं आहे। आतमधून बाहेरून बत्ता आणि खलबत्ता पूर्ण असं याला स्वच्छ करायचं आहे आपल्याला। आणि बघा थोडं प्रेशर लावून करायचं, म्हणजे काय होतं, थोडे कण जे अडकलेले असतात ना दगडाचे तर ते देखील निघून जातात। लाकडी वस्तू, दगडी वस्तू किंवा मातीच्या वस्तू कधीच साबणाने स्वच्छ केल्या नाही पाहिजे, जर तुम्ही त्याला खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये वापरत असाल तर। पण इथे कसं हे पहिल्याच वेळेस आपण याला स्वच्छ करत आहोत त्यामुळे साबण वापरलेली आहे। एरवी जर आपण रेग्युलर याला वापरायला सुरुवात केली त्यानंतर साबणाने याला धुवायचं नाही। तर बघा आता कसं धुवायचं ते आपण बघूयात पुढे, त्या अगोदर याची सीझनिंग करूयात। तर बघा इथे मी घेतलेले आहेत तांदूळ, तर इथे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत थोडेसे, तर तुम्ही भिजवलेले देखील तांदूळ वापरू शकता। मी यामध्ये भिजवलेले तांदूळ वापरले नाही, थोडंसं यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे, जास्त पाणी झालं म्हणून थोडं मी पाणी काढलं। त्यानंतर बघा खलबत्त्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे मी तांदूळ घेतले आहेत। खलबत्ता किती छोटा मोठा आहे त्यानुसार तुम्हाला कमी जास्त तांदूळ लागू शकतात। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता बघा यानंतर जे तांदूळ आहेत ना तर ते आपल्याला अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहेत, यामध्ये कुटून घ्यायचे आहेत। आणि इथे जे हे तांदूळ आहेत ना जर भिजवले तर लवकर असे बारीक होतात, पण मुद्दामच मी भिजवले नाहीत, कणी घेतलेली आहे। कारण की कसं जेवढा जास्त वेळ याला छान तुम्ही बारीक कराल, यामध्ये हे कुटाल तेवढंच याचा फायदा होतो। कारण की काय होतं, जर थोडी कमी सीझनिंग केली किंवा कमी प्रोसेस केली तर दगड जे आहे त्यामधील जे छोटे कण आहेत ते निघत नाहीत। आणि नंतर आपण जेव्हा यामध्ये काही स्वयंपाकासाठी कुटतो, बारीक करतो, तर त्यावेळेस ते आपल्याला थोडे दगड त्यामध्ये येतात, त्यामुळे ही सीझनिंग करणं खूप गरजेचं असतं। तर आता बघा याला मी छान त्यामध्ये तांदूळ जे आहेत ते असे बारीक करून घेत आहे। आणि चांगलेच हे थोडे बारीक झाले की त्यानंतर काय करायचं, तेच तांदूळ घ्यायचे आणि जो बत्ता आहे किंवा खालचा भाग आहे त्याला अशा प्रकारे त्या तांदळानेच आपल्याला स्वच्छ घासून घेतल्यासारखं करायचं आहे। जसं आपण घासणी घेऊन साबणाने घासलं तसंच या तांदळाने आपल्याला काहीसं पूर्ण हे दोन्ही जे भाग आहेत ते घासून घ्यायचे आहेत। आतून मधून किंवा बाहेरून खालच्या बाजूने सर्व आपण याला व्यवस्थित घासून घेणार आहोत। आणि काय होतं बघा, यामध्ये तुम्ही थोडंसं खोबरं देखील घालून याला असं बारीक करू शकता, पण ते आपण नंतर पुढची प्रोसेस करणार आहोत। आता यामध्ये तुम्ही जेव्हा याला घासाल ना, आपण तर साबणाने घासलं त्यावेळेस थोडा काळसर फेस निघतच होता, पण तांदळाचे जेव्हा तुम्ही याला घासाल असं तेव्हा देखील काळसर तुम्हाला यामधील भाग निघालेला दिसेल, आणि जो की साबणाने देखील निघाला नव्हता, पण या तांदळाच्या प्रोसेसने हा खूप छान स्वच्छ होतो। तर बघा आता मी याला व्यवस्थित घासून घेतलं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। तर बघा स्वच्छ आता तांदळाने आपण जे धुवून घेतलं त्यानंतर बराच यामध्ये फरक जाणवतो, अगदी खूपच कमी अशी यामध्ये आता रेती राहिलेली असते। त्यानंतर आता सीझनिंगचा पार्ट सुरू होतो। तर इथे आपल्याला लागणार आहे शेंगदाणे किंवा तुम्ही खोबरं देखील घेऊ शकता, पण खोबरं घेत असाल तर गॅसवरती थोडं गरम करून घ्या। आणि जर शेंगदाणे घेत असाल तर सरळ शेंगदाण्यामध्ये टाकायचे, बारीक अशा प्रकारे कुटून घ्यायचे। आणि या शेंगदाण्याने
शेंगदाण्यानेच आपण कुटलेला जो कुट्टा आहे ना, तर त्या शेंगदाण्यानेच पूर्ण जसं आपण तांदळाने हा खलबत्ता घासून घेतला तसंच आपल्याला शेंगदाण्याच्या या कुट्टाने पूर्ण असं याला घासून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये जर शेंगदाण्याचा कूट केला तर तेल सुटल्यासारखं होत नाही, पण बघा खलबत्त्यामध्ये जेव्हा आपण याला कुटतो ना तर अगदी तेल सुटल्यासारखं होतं आणि चव देखील खूप चांगली लागते जर तुम्ही यामध्ये कोणता ठेचा किंवा काही रेसिपी चटणी केली तर आता बघा या कुट्ट्यानेच आपण याला छान असं घासून घेतलेलं आहे। यामध्ये जो ऑइलीपणा आहे, तेलकटपणा आहे तो देखील आपण यावरती असा छान लावलेला आहे आणि सीझनिंगची ही प्रोसेस खूप सोपी आहे। अवघडात न जाता तुम्ही हे सोप्या पद्धतीने अशी सीझनिंग करू शकता। अगदी थोडासा हा काळसर देखील दिसायला सुरुवात झालेली आहे, पण अजून प्रोसेस बाकी आहे। त्यानंतर बघा याला मी स्वच्छ धुवून घेतलं। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। इथे जो खलबत्त्याचा भाग आहे ना तर बघा खालून वरून स्वच्छ करायचा, असं नाही की फक्त आतमध्येच आपल्याला काही चटणी बारीक करायची आहे म्हणून आतमध्येच करायचं, अजिबात नाही। त्यानंतर यामध्ये टाकायची थोडीशी हळद आणि थोडंसं तेल इथे तुम्ही कोणतंही वापरू शकता। तेल आणि हळद टाकायची आणि याला छान आतून बाहेरून असं व्यवस्थित आपल्याला हळदीने माखून घ्यायचं आहे, हळद आणि तेल लावून घ्यायचे आहे। तर बघा खलबत्त्याला दोन्ही बत्ता आणि खालचा भाग पूर्ण अशा प्रकारे मी हळदीने माखून घेतलेला आहे। आता याला रात्रभरासाठी किंवा 4-5 तासासाठी असंच ठेवायचं। मी रात्रभरासाठी याला असंच ठेवणार आहे। सकाळी बघा पूर्ण हळद आणि तेल यामध्ये मुरलेली आहे। छान जो आपला खलबत्ता आहे तो देखील काळसर असा दिसत आहे। मी याला तुम्हाला कोरडं करून देखील दाखवते। आता हा पांढरा होत नाही, काळा कुट्टच असाच राहतो। तर बघा छान हळद आणि तेल याला पूर्ण असं लावल्यामुळे आणि रात्रभर ठेवल्यामुळे छान यामध्ये हे मुरल्या गेलेली आहे। आता याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, पण कसं तेलकट आहे, हळद देखील भरपूर लावली होती त्यामुळे पूर्ण हळद आणि तेल निघत नाही। तर यासाठी काय करायचं, एखादा कपडा घ्यायचा किंवा घासणी घ्यायची, साबण घ्यायची नाही, फक्त घासणी घ्यायची आणि घासणीने याला असं व्यवस्थित घासून घ्यायचं। जसं की मी म्हणलं खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये तुम्ही जर मातीचे किंवा लाकडाचे किंवा असे दगडी भांडे वापरत असाल तर त्यामध्ये साबणाचा वापर करायचा नाही। सरळ तुम्ही मातीने याला स्वच्छ धुवू शकता, राखेने स्वच्छ धुवू शकता किंवा जे दिवे असतात ना दिवाळीमधील मातीचे, त्याचा बारीक चुरा करायचा खलबत्त्यामध्ये टाकून आणि त्याला वापरायचं। असे भांडे स्वच्छ करण्यासाठी खूप छान स्वच्छ होतात, त्यासोबतच या भांड्याला साबणाचा वास राहत नाही। आता बघा याला मी स्वच्छ धुवून घेतलं पाण्याने घासून घेतल्यानंतर आणि त्यानंतर आता कोरड्या कपड्याने मी याला पुसून घेत आहे। बघा आता पुसून घेतलं, हा खलबत्ता वाळल्यानंतरही असाच काळा कुट्ट राहतो, पांढरा पडत नाही आणि आता हा खलबत्ता आपला अगदी वापरण्यायोग्य झालेला आहे। पूर्ण यामध्ये जी कचकडी होती, दगड किंवा छोटे छोटेसे कण होते ते पूर्ण निघालेले आहेत। तुम्ही पण अशा प्रकारे नवीन खलबत्ता असेल किंवा पाटा वरवंटा असेल तर त्याला देखील अशी सीझनिंग करू शकता। नक्कीच अधूनमधून हे केलं पाहिजे। बघू शकता किती सोप्या पद्धतीने आपण खलबत्त्याची सीझनिंग केलेली आहे आणि छान काळा कुट्ट खलबत्ता आपला तयार आहे वापरण्यायोग्य। अगोदर बघा हा खलबत्ता किती पांढरा होता आणि आता किती छान काळा कुट्ट झालेला आहे। तुम्ही पण अशा प्रकारे खलबत्त्याची सीझनिंग करा सोप्या पद्धतीने आणि व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।